नमस्कार. महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 तुम्हाला माहिती असेल 26 जुलै 2026ला ही एक्झाम कंडक्ट केली जातीये. पण सर आता काही उपयोग नाही, कारण माझा सेट एक्झाम फॉर्म भरायचाच राहून गेलाय. अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. सेट भवनने नुकतंच एक नोटिफिकेशन रिलीज केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता सेट एक्झाम फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. यस, जर तुम्ही आतापर्यंत सेट एक्झाम फॉर्म भरला नसेल तर आता भरू शकणार आहात. पण कधीपर्यंत भरू शकणार आहात? समजा तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलाय पण त्याच्यामध्ये काही चुका आहेत, तर करेक्शन विंडो कधी आहे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये इत्थंभूतपणे आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण समजा विद्यार्थी मित्रांनो, सेट एक्झाम फॉर्म भरला म्हणजे लगेच सेट क्वालिफाय होतंय का? अजिबात नाही. दोन गोष्टी मस्ट आहेत, ते म्हणजे ढाल आणि तलवार. एक्झाम क्रॅक करायची तर ढाल आणि तलवार तावून सुलाखून प्रॉपर घासून घ्या. म्हणजे काय, तुम्हाला सिलेबसचं प्रॉपर डिकोडिंग करायचंय आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर अनालिसिस करायचंय. करणार कुठून? कुठेही जायची गरज नाही. सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. या दोनही गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर नोटिफिकेशन आपण बघणारच आहोत. पण तुम्हाला माहिती असेल, कोणतीही स्ट्रीम असू द्या, आर्ट, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, कुठेही असा तुम्ही, तुम्हाला पेपर 1 कॉमन आहे आणि हा डिसिजन मेकिंग सब्जेक्ट आहे पेपर 1. 80 पेक्षा कमी घ्यायचेच नाही. तयारी कुठून करणार, कशी करणार, अजिबात काळजी करू नका. एक कंप्लीट बॅच, परिपूर्ण बॅच, फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे. जॉईन करायची असेल तर PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. नेट सेट क्वालिफाईड टीचर्स तुम्हाला शिकवतात. ऑल नोट्स तुम्हाला मिळतात, डायरेक्ट प्रिंट करून वाचायच्या आहेत. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. पेपर 2 केमिस्ट्री आहे. केमिकल सायन्समधून तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय करणार आहात. तुमचं MSc फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर झालं असेल तर पेपर 2ची कंप्लीट फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल आहे. जॉईन करायचं असेल तर PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गुगलवरती फक्त सेट एक्झाम SPPU टाका. होम पेज ओपन होतं सेट भवनचं. याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर इथं दिलेलं आहे. स्क्रोलिंग बार जर आपण इथं बघितला तर याच्यामध्ये प्रॉपर माहिती त्यांनी दिलेली आहे, पण काही गरज नाही. याच्यामध्ये बघा, सगळ्यात इथं खाली पब्लिक नोटीस आणि जाहीर निवेदन असं दिलं. इथं फक्त तुम्हाला टच करायचंय तर काय होतं, अशा पद्धतीची एक PDF ओपन होते. याच्यामध्ये त्यांनी जाहीर निवेदन दिले. काय सांगितलंय बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 26 जुलै 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कधी आहे? 26 जुलै 2026ला. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 2 जून ते 16 जून 2026 अशी देण्यात आली होती. डन. आता ती होऊन गेली. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील 15 दिवसात सेट परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे या कालावधीत त्यांना काही शक्य झालेलं नाही. त्याच्यासाठी काय करत आहोत आम्ही, म्हणजे सेट भवन, ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत विनाविलंब शुल्क म्हणजे रेग्युलर फीमध्ये 17 जून ते 26 जून 2026 पर्यंत आम्ही मुदतवाढ देत आहोत. म्हणजे जर सेट एक्झाम फॉर्म भरायचा राहून गेला होतात, रेग्युलर फीमध्ये भरायची असेल, तुम्हाला जर सेट एक्झाम फॉर्म भरायचा आहे पण रेग्युलर फीमध्ये, तर तुम्ही 26 जून 2026 पर्यंत एक्झाम फॉर्म भरू शकणार आहात. जर लेट फी भरायची असेल तर 27 जून पासून अगदी 30 जून पर्यंत सुद्धा तुम्ही सेट एक्झाम फॉर्म भरू शकणार आहात. थोडक्यात काय, 26 जून लक्षात ठेवा. तोपर्यंत जर फॉर्म भरायचा राहिला तर आता भरून घ्या. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे, समजा याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला आणि काही जर चुका झाल्या तर करेक्शन विंडो कधी असणार आहे, तर 1 जुलै 2026 ते 3 जुलै 2026 या दरम्यान तुम्ही करेक्शन विंडो असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा सेट एक्झाम या वेबसाईटवर जाऊन तिथं टच करायचं, म्हणजे क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमचा लॉग इन पासवर्ड ओपन करून तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये करेक्शन करू शकणार आहात, असं त्यांनी प्रॉपर सांगितलेलं आहे. जर सेशन आवडलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं मस्ट आहे, कारण याच्यासाठी खूप मेहनत लागते, जी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मोबाईलवर मिळत असते. थँक्यू.